श्री स्वामी समर्थ. तुळ राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जुलै महिना तुळ राशीच्या व्यक्तींसाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येणार आहे? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का की अधिक मेहनत घ्यावी लागेल? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का आणि रखडलेले पैसे परत मिळतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? आरोग्य, शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात ग्रहांची साथ कितपत लाभदायक ठरेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीला जुलै महिना कसा जाणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना तुळ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, महत्त्वाचे निर्णय आणि सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात हळूहळू अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक अडथळ्यांवर मात करता येईल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास हा महिना प्रगती, समाधान आणि यश देणारा ठरू शकतो. हा महिना तुळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती आणि नवीन संधींचा ठरू शकतो. या महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक अडथळे दूर करण्यास यश मिळेल. काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील तर काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कुटुंब, करिअर, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक आयुष्य या सर्व क्षेत्रांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केल्यास हा महिना समाधानकारक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना आशादायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची संधी मिळेल. तुमच्या कामातील सातत्य, शिस्त आणि जबाबदारीमुळे कार्यालयात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. काही जणांना नवीन पद, नवीन विभाग किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यवसाय विस्ताराचे योग तयार होतील. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन उत्पादन सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास आणि स्पष्ट व्यवहार ठेवणे आवश्यक राहील. सहकाऱ्यांशी मतभेद टाळल्यास काम अधिक सुरळीत होईल. महिन्याच्या मध्यावर कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची मेहनत निश्चितच ओळखली जाईल. प्रवासाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. स्पर्धात्मक वातावरणात तुमचे कौशल्य सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधीचा योग्य अभ्यास करून पुढे गेल्यास दीर्घकालीन लाभ मिळू शकतो. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची व्यावसायिक बातमी किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना समाधानकारक राहू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता असून आधी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ मिळू लागेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नफा वाढल्यामुळे आर्थिक आत्मविश्वासही वाढेल. मात्र उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च वाढवू नका. घरासाठी, वाहनासाठी किंवा दुरुस्तीसाठी काही खर्च करावा लागू शकतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. कर्ज फेडण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. मित्र किंवा नातेवाईकांना पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या उत्तरार्धात एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. प्रत्येक व्यवहार लेखी स्वरूपात ठेवणे अधिक सुरक्षित राहील. संयम आणि शिस्तबद्ध खर्चामुळे आर्थिक स्थैर्य टिकून राहील. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेमळ आणि आनंददायी राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि सहकार्य वाढेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दोघेही एकमेकांचे मत विचारात घ्याल. कुटुंबात एखादा शुभकार्य किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल. काही छोट्या मतभेदांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी संवाद वाढवा. कुटुंबासोबत प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरात आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा महिना चांगला ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. काही गैरसमज निर्माण झाले तरी शांतपणे चर्चा केल्यास ते दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची संमती मिळू शकते. विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहू शकतो. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. अनावश्यक संशय आणि हट्टीपणा टाळा. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या शेवटी एखादा संस्मरणीय क्षण नात्यात अधिक गोडवा निर्माण करेल. प्रेमात प्रामाणिकपणा आणि संयम राखल्यास नाते अधिक मजबूत बनेल. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशेने नेईल. अभ्यासाचे नियोजन केल्यास कठीण विषयही सहज समजतील. मोबाईल आणि सोशल मीडियावरचा वेळ कमी करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. शिष्यवृत्ती किंवा प्रवेशासंबंधी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सातत्य आणि आत्मविश्वासामुळे अपेक्षित यश मिळेल. महिन्याच्या शेवटी परीक्षांमध्ये समाधानकारक कामगिरी होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला राहील. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप याकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. बाहेरील अन्न कमी खा आणि स्वच्छतेची काळजी घ्या. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास मानसिक शांतता मिळेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या यामुळे ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. उपाय: दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्रीं महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवा. महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण करा. एकूण तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगती, संतुलन आणि नवीन संधींचा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल आणि कुटुंबाचा चांगला पाठिंबा लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि व्यवसायात विस्ताराच्या संधी निर्माण होतील. आरोग्याची नियमित काळजी घेतल्यास संपूर्ण महिना उत्साहात जाईल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या बळावर हा महिना अनेक महत्त्वाच्या यशाची नोंद करणारा आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिना प्रगती, संतुलन आणि नव्या संधींचा ठरू शकतो. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची नियमित काळजी घेतल्यास संपूर्ण महिना उत्साहात जाईल. संयम, मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या बळावर अपेक्षित यश मिळवण्याची उत्तम संधी या महिन्यात मिळू शकते. धन्यवाद.